आज आपण उपवासाच्या रेसिपीमध्ये पाहत आहोत उपवासाचा डोसा एकदम झटकीपट बनतो। त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी, हिला तर फक्त 2 मिनिटं लागतात, जास्त काही सामानाची गरज लागत नाही। आणि हा डोसा ना खरंच एकदम क्रिस्पी म्हणजेच कुरकुरीत आणि चविष्ट लागतो। म्हणजे तुम्ही चटणी वगैरे नाही बनवली तर दह्यासोबत ही हा अप्रतिम लागतो। म्हणजे मला बटाट्याच्या भाजीपेक्षा चटणीपेक्षा हा दह्याबरोबर जास्त आवडला म्हणून सांगतेय। बरं पहिल्यांदा काय करूयात, आपण चटणी बनवायला घेऊयात। तर मी इथं शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी, त्यात 4-5 मिरच्या टाकलेत। मिरच्या जरा जास्त टाकलेत कारण तिखट नाही आहेत। त्याच्यात दही टाकले 1 चमचा, चवीनुसार मीठ, आणि याचं आधी वाटण करून घ्यायचं। म्हणजे थोडीशी भरड झाली ना मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता तुम्हाला चटणीचं म्हणजे चटणी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी टाकून हे चटणी बनवू शकता। बघा मला तर अशा प्रकारे म्हणजे छान वाटते, जास्त घट्ट नाही आवडत म्हणून मी असं केलेलं आहे। बरं तुम्ही याच्यामध्ये खोबरं आणि आलंही घालू शकता आणि मग याची चटणी बनवू शकता। चटणी तर रेडी झालेली आहे। त्याचबरोबर इथं आपण डोशाचं बॅटर भिजवत ठेवूया। तर हे उपवासाचं पीठ आहे जे बाहेरून मी रेडीमेड विकत आणलेलं आहे, घरी नाही बनवलेलं खरं सांगायचं तर। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातले 1 चमचा, दही टाकले आणि पाणी हे आपल्याला हळूहळू ॲड करायचं आहे जसं आपल्याला लागेल त्यानुसार। आणि हे एकदम डोशासारखं जास्त घट्टही बॅटर बनत नाही आणि खूप जास्त पातळही नाही, मी तुम्हाला दाखवते। तर हळूहळू पाणी टाकत राहायचं। बरं जी चटणी सांगितली ना मी तुम्हाला, त्याच्यामध्ये तुम्ही जिरं वगैरे खात असाल किंवा कोथिंबीर खात असाल ना तर नक्कीच तुम्ही वरतून थोडंसं तुपामध्ये जिरं टाकून त्याला तडका देऊ शकता। पण आमच्या इथं खात नाही त्यामुळे मी टाकलेलं नाही। हे बघा, हे डोशाचं पीठ ना हळूहळू पाणी घालूनच मिक्स करायचं आणि याच्या गाठी आहेत त्या झाल्या नाहीत पाहिजे। म्हणजे फक्त भगरीच्या किंवा तुम्ही नाही का भगर आहे ना ते मिक्सरमध्ये वाटूनही हा डोसा करू शकता। मी तसंही ट्राय केलेलं आहे। तवा आहे तो तापायला ठेवला आहे, त्याच्यात थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि ह्याला पुसून घ्यायचा म्हणजे डोसा एकदम छान बनतो। तर शक्यतो नॉनस्टिकचाच तवा वापरा कारण म्हणजे जे भगर असते किंवा शाबू असतो ना तो चिटकतो लवकर, म्हणून नॉनस्टिकचा तवा वापरला तर चांगलीच गोष्ट आहे। आणि हां, जर तुम्हाला कुरकुरीत डोसा नसेल पाहिजे, मऊसूत पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरती झाकण ठेवा आणि हा डोसा शिजवून घ्या। पण जर तुम्हाला कुरकुरीत आवडत असेल तर झाकण ठेवायची काही गरज नाही, हा आपोआपच ड्राय होतो। अर्धा चमचा मी तेल घातले याच्यावरती, तुम्ही तूपही घालू शकता किंवा हा नाहीत घातलं ना तरीही चालेल, पण प्रत्येकाच्या आवडीनुसार ते आपण ॲड किंवा म्हणजे टाकायचं की नाही आपल्या ह्याच्यावरती आहे। डोसा थोडासा नंतर असा लालसर थोडासा दिसायला लागला की बघा झाला तयार। एकदम झटकीपट रेसिपी आहे। म्हणजे जर तुम्ही किचनमध्ये गेलात आणि विचार करत असाल की काय बनवू, शाबू वगैरे भिजत घालायला विसरला असाल तर हा डोसा नक्कीच ट्राय करू शकता। तर एवढी झटकीपट रेसिपी आहे। बरं तुम्ही हा डोसा ट्राय केलाय का कमेंट करून नक्कीच सांगा। नसेल ट्राय केला तर नक्कीच ट्राय करा एकदा तरी, खरंच खूप छान लागतो। आणि त्यावेळेस सगळ्यांसाठीच बनवा, असं नाही की आपल्याला उपवास आहे म्हणून आपल्यासाठी, सगळ्यांना घरात नक्कीच आवडेल अशी माझी गॅरंटी आहे। आणि नुसता डोसा बनवला ना तरीही चालेल कारण मला हा सगळ्यात जास्त दह्याबरोबर आवडला, म्हणजे दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता। बरं रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा।